तालुक्याचे सन्माननीय माजी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी या ठिकाणी ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत जो सोनगाव ते राहुरी या ठिकाणी या दरम्यान जोडणारा जो रस्ता आहे, हा रस्ता या ठिकाणी माननीय पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या या ठिकाणी प्रयत्नातून आणि युवा नेतृत्व माजी खासदार सन्माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या नियोजनामध्ये या ठिकाणी आमच्या कर्डिले साहेबांनी ते काम पूर्णत्वाला नेलेलं आहे रस्त्याचं, आणि संपूर्ण काम ते रस्त्याचं व्यवस्थित झालेलं आहे। आणि त्या रस्त्याचा फायदा जो आमचा ओढ्याच्या पलीकडचा जो आमच्यावाले नागरिक होते, पानसंबळ वस्ती असेल, मुरकुटे वस्ती असेल, त्यानंतर पठारे वस्ती असेल, या वस्तीवरच्या लोकांना गावामध्ये ये जा करण्यासाठी अडचण निर्माण होती ती, तर त्यांचा तो प्रश्न सुटलेला आहे। त्यानंतर माननीय पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या अथक परिश्रमातून, त्यानंतर माननीय माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या अथक परिश्रमातून आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या परिश्रमातून या ठिकाणी निळवंडे धरणाच्या कालव्याचं काम पूर्ण झालेलं आहे। आणि निळवंडे धरणाचं काम पूर्ण झाल्यामुळं या ठिकाणी आमचे चिंचविड असेल, गणेगाव असेल, वडनेर असेल, ताराबाद असेल, हा जो ड्राय भाग होता हा संपूर्ण ओलिताखाली या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून कर्डिले साहेबांच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी झालेला आहे। आणि ही जनता निश्चितच कर्डिले साहेबांना आशीर्वाद देतील अशी मला आशा आहे। आणि छोटे मोठे जे काम त्याच्या संदर्भात सांगितलं तर आमच्या चिंचवेरे गावामध्ये अतिशय उत्कृष्ट असा सभामंडप दिलेला आहे। या सभामंडपामध्ये गोरगरीब जनतेचे या ठिकाणी छोटे मोठे लग्न समारंभ असतील, अखंड हरिनाम सप्ताह असेल, किरकोळ कारकोळ छोटा मोठा कार्यक्रम असेल, या ठिकाणी प्रत्येक वेळेस माझे आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांची आठवण झाल्यापासून आम्हाला राहणार नाही, कारण त्यांनी हे दिलेलं हे सभा मंडप आणि लक्ष्मीनारायण त्यांच्यावर कृपा करेल असा मी विश्वास व्यक्त करतो।